छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। हिंदी पाठशाला में आप सबका स्वागत है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ಕಲಿಯೋಣ. ಪದ್ಯದ ಹೆಸರೇನು ಅಂದರೆ ಮೋಹ ಅಂತ. ಮೋಹ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಒಂದು ರೀತಿಯ ವ್ಯಾಮೋಹ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಬೇರೆಯವ್ರ ಮೇಲೆ ಆಸೆ. ಅದನ್ನು ಕವಿ ಕಾ ನಾಮ್ ಹೇ ಸುಮಿತ್ರಾ ನಂದನ್ ಪಂತ್, ಕವಿತಾ ಕಾ ನಾಮ್ ಹೇ ಮೋಹ. ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಪ್ರಕೃತಿಯ ಮೇಲಿನ ಪ್ರೀತಿ ಹಾಗೂ ಒಂದು ಹೆಣ್ಣಿನ ಮೇಲಿನ ಪ್ರೀತಿ, ಇದು ಎರಡರಲ್ಲಿ ಯಾವುದು ಹೆಚ್ಚು, ಯಾವುದ್ರ ಕಡೆಗೆ ನಾವು ಇರಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. यहाँ प्रकृति का प्रेम, प्रकृति को अपना प्रकृति के साथ रहना है या ಪ್ರೇಮಿಕಾ के साथ रहना है. ಸೊ ಇಂತಹ ಒಂದು ಗೊಂದಲ ಕವಿಯ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಅವರು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಪ್ರಕೃತಿ ಪಂತ್ ಜೋ ಹೇ ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ಸುಕುಮಾರ್ ಕವಿ ಹೇ, ಆ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದವರವರು. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಅವರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ಜೊತೆ ಹೆಚ್ಚು ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಬಿಡೋದಕ್ಕೆ ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ನಾನು ಇಷ್ಟು ಬೇಗ ಪ್ರಕೃತಿಯಿಂದ ಹೇಗೆ ದೂರ ಆಗಲಿ, ನಿನಗಿಂತ ನನಗೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಕೃತಿಯೇ ಪ್ರೀತಿ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ನೋಡೋಣ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ. सो ये भी एक छायावादी कवि है और प्रकृति का मानवीकरण किया है और प्रकृति को ही दृष्टि में रखकर यहाँ प्रकृति का वर्णन अच्छी तरह से किया है. नोड़ना. सो कवि सुमित्रा नंदन पंत, कविता का नाम है मोह. मोह ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಒಂದು ರೀತಿಯ ಪ್ರೀತಿ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲೇ ಬರುತ್ತೆ. ಮೋಹ, ಅದರ ಮೇಲೆ ಮೋಹ ಬರೋದು. छोड़ ध्रुवों की मृदु छाया, शुरू में बोलते हैं छोड़ ध्रुवों की मृदु छाया, तोड़ प्रकृति से भी माया. छोड़ ध्रुवों की, ध्रुव का मतलब है पेड़. क्या मैं पेड़ों की मृदु छाया, पेड़ों के नीचे जो छाया, उसकी छाया पड़ती है ना, उस छाया में बैठकर बातें करने का या प्रकृति देखने का आनंद जो है, पेड़ की छाया में बैठकर बातें करने का या प्रकृति देखने का जो आनंद है, जो आनंद मिलता है, उसे मैं अभी छोड़ दूं क्या? क्या इतना आसान है? तोड़ प्रकृति से भी माया, मैं उस प्रकृति मेरे लिए माया की तरह है, वह मुझे हमेशा आकर्षित करती है. जो प्रकृति मुझे बचपन से आकर्षित कर रही है, उस प्रकृति को मैं क्या तेरे लिए छोड़ दूं? ನಿನಗಾಗಿ ನಾನು ಪ್ರಕೃತಿಯನ್ನೇ ಬಿಟ್ಬಿಡ್ಲಾ? तोड़ प्रकृति से भी माया, उस माया को भी मैं तोड़ दूं? क्या यह हो सकता है? क्या यह ऐसा करना उचित है? बाले हे प्रेमिका, तेरे बाल जाल में कैसे उलझा दूं लोचन. तेरे बाल जाल में, ನಿನ್ನ ಕೂದಲುಗಳ ಜಾಲದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ನಾನು ಉಲ್ಜಾದು ಅಂದರೆ ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕೋ ಉಸ್ಮೆ ಉಲ್ಜಾದು ಅಂದರೆ ನಾನು ಅದರಲ್ಲಿ ಆ ಬಂಧನಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ಬೇಗ ಒಳಗಾಗೋದಕ್ಕೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಒಪ್ತಾ ಇಲ್ಲ. ಉಲ್ಜಾದು ಲೋಚನ್, ಮೇರಿ आंखें तेरे बालों की ओर अभी तक नहीं है. मेरी पूरी आंखें मैं क्या देख रहा हूँ? प्रकृति देख रहा हूँ. प्रकृति के दर्शन में मैं मस्त हूँ, इसलिए मैं अब तुम्हारी ओर नहीं देख पाऊँगा. भूल अभी से इस जग को, अगर मैं तुम्हारे बाल जाल में फंस जाता हूँ तो इस दुनिया को छोड़ना पड़ता है. इसका मतलब है प्रकृति से अलग होना पड़ता है. भूल अभी से इस जग को मैं भूल जाऊँ क्या? इतने सालों से जिस जग में मैं रह रहा हूँ, जिस प्रकृति के गोद में मेरा पालन पोषण हुआ है, क्या मैं उसे त्याग दूँ सिर्फ तेरे लिए? ऐसा मैं नहीं कर सकता, ऐसा नहीं करना भी चाहिए, ऐसा मुझसे नहीं होगा भी. भूल बेतज कर तरल तरंगों को, जो तरल तरंगे उठती रहती है नदी में, सागर में जो ತರಂಗೆ ಅಲೆಗಳು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಅಲೆಗಳನ್ನು ನೋಡೋ ಆ ಸೌಂದರ್ಯ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. इंद्रधनुष के रंगों को जब बारिश होती है, धूप निकलती है, उस समय हम आसमान में इंद्रधनुष को देखते हैं. ಆ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲನ್ನ, ರೈನ್ಬೋನ ನೋಡ್ತೀವಿ, ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ಉಸ್ಕಿ ಕ್ಯಾ ಇತನಿ ಸುಂದರತಾ ಹೋತಿ ಹೇ. ಸಮುದ್ರದ ಅಲೆಗಳನ್ನು ನೋಡುವುದೇ ಒಂದು ಚಂದ. ಆ ಇಂದ್ರಧನುಷ್ ಏನು
ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿ 7 ಬಣ್ಣಗಳದ್ದು, ಅದನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಬಂದಿದ್ರೆ ನಾವು ಮನೆ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಓಡೋಡಿ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅಷ್ಟೊಂದು ಆಕರ್ಷಣೆ ಇರುವಂತಹ ಇಂತಹ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಆ ಇಂದ್ರಧನುಷ್ ಆ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲನ್ನು ನೋಡೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು इंद्रधनुष के रंगों को तजकर छोड़कर देखना छोड़कर तेरे भ्रू भंगों से कैसे बिंदवा दूं निज मृग सा मन. तेरे ಭ್ರೂಭಂಗೋನ್ಸೆ ನಿನ್ನ ಹುಬ್ಬುಗಳ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಮಾರು ಹೋಗಿ ನಾನು ನನ್ನ ಚಂಚಲ ಮನಸ್ಸನ್ನು ನಾನು ನಿನ್ನ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿಸ್ಲಾ. ಮೇರಾ ಮೃग साथ मन, मेरा मन हिरन की तरह चंचल है. पहले ही मेरा मन चंचल है. उस चंचल मन को अगर मैं तेरी ओर कर दूं तो मेरे लिए सारी प्रकृति दूर हो जाती है. लेकिन मैं ऐसा करना नहीं चाहता. तेरे भृग भंगों से कैसे बिंदवा दूं निज मृग सा मन है. मेरा मन कैसा है? हिरन की तरह. इसका चंचल मन है. जल्दी मेरा मन क्या हो जाता है? तुझ में आ जाता है. सच में तुम में भी उतना ही आकर्षण है जितना ಆಕರ್ಷಣ ಪ್ರಕೃತಿ ಮೇ ಹೇ. ಆ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಆಕರ್ಷಣೆ ಇದೆಯೋ ಅಷ್ಟೇ ಆಕರ್ಷಣೆ ನಿನ್ನಲ್ಲೂ ಇದೆ. ನಿನ್ನ ಕಡೆಗೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಬರೋದು ಸಹಜ. ಲೇಕಿನ್ तुम्हारे आकर्षण में पड़कर, तुम्हारे मोह में पड़कर, तुम्हारे प्यार में पड़कर मैं उस प्रकृति सौंदर्य से दूर होना नहीं चाहता. तज कर तरल तरंगों को इंद्रधनुष के रंगों को तेरे भ्रूभंगों से कैसे बिंदवा दूं निज मृग सा मन. भूल अभिशेष जग को, अभिशेष जग को भूल दूं क्या? नहीं होगा मुझसे. इतनी जल्दी मैं इस जग को नहीं भूल पाऊंगा. कोयल का वह कोमल बोल, जब हम सुनते हैं ना, जब वसंत काल आता है तो कोयल बोलने लगती है. कोयल का वह मधुर बोल, कोयल की कुहू कुहू हम सुनते आते, कोयल की कुहू कुहू हम सुनते आए हैं ना. कोयल का वह कोमल बोल, मधुकर की वीणानमोल. मधुकर जब भौरे आवाज़ करते हैं तो उसकी भी वो मधुर गुंजन जो हमारे कानों में पड़ते हैं ना, वह अनमोल है. वीणा के वादन जैसा हमारे कानों पर वह आवाज़ सुनाई पड़ती है. क्या उसे मैं छोड़ दूँ? यहाँ कोयल का गाना ना सुनूं, भौरव का वह संगीत ना सुनूं, ಆ ಕೋಗಿಲೆಯ ಗಾನವನ್ನು ಕೇಳೋದು ಬೇಡವಾ? ಆ ದುಂಬಿಗಳು ಏನು ಆ ಶಬ್ದವನ್ನು ಮಾಡುತ್ತಲ್ಲ, ಅದರಿಂದ ನಾನು ಈಗಲೇ ವಂಚಿತವಾಗಲ. ಕಹ್ ತಬ್ तेरे ही प्रिय स्वर से कैसे भर लूं सजनी श्रवण. कह तुम ही कहो. तेरे प्रिय स्वर से, मुझे पता है तुम्हारा स्वर कोयल की बोल से और ये मधुकर की जो मधुकर के संगीत से भी ज़्यादा प्रियकर है मेरे लिए. मैं इसे इनकार नहीं करता. यह तुम्हारा स्वर भी मेरे लिए प्रियकर है, लेकिन तुम्हारे इस प्रिय स्वर के लिए मैं उसे कैसे त्याग दूं. ಆ ಕೋಗಿಲೆಯ ಗಾನವನ್ನು ಕೇಳೋದನ್ನು ಹೇಗೆ ನಾನು ದೂರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ? ಆ ದುಂಬಿಯ ಆ ಸಂಗೀತವನ್ನು ಎಲ್ಲಿಂದ ನಾನು ಯಾಕೆ ನಾನು ಕಳ್ಕೋಬೇಕು? ಕೈಸೆ ಭರ್ಲು ಸಜನಿ ಶ್ರವण, ಮೇರೆ ಕಾನೋ में सिर्फ तुम्हारे ही स्वर अगर गूंजने लगेंगे तो ಪ್ರಕೃತಿ से मेरा नाता टूट जाएगा. ಅಂದರೆ ನಿನ್ನಲ್ಲೂ ಅದೇ ಆಕರ್ಷಣೆ ಇದೆ, ನಿನ್ನಲ್ಲೂ ಅದೇ ಮಧುರವಾದ ಸ್ವರ ಬರುತ್ತೆ, ಆದರೂ ನಾನು ಪ್ರಕೃತಿಯಿಂದ ದೂರ ಆಗೋದು ನನ್ನಿಂದ ಕಷ್ಟ. ಭೂಲ್ ಅಭಿ ಸೆ ಇಸ್ ಜಗ ಕೋ, ಅಭಿ ಸೆ ಮೈ ಇಸ್ ಜಗ ಕೋ ಭೂಲ್ ಕರ್ ನಹಿ ಆ ಸಕೂಂಗಾ. ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. उषा सस्मित किसलय दल. उषा, जब उषा सुबह होती है, प्रातःकाल होते ही जो खिलते हंसते आने वाले किसलय दल फूल खिलने लगते हैं. सुबह होते ही फूल खिलने लगते हैं. सुधा, उस फूल को देखना कितना अच्छा लगता है. उसमें जो सुगंध खुशबू निकलती है कितना अच्छा लगता है. हमारे मन को मोह लेती है वह सुगंध. सुधा रश्मि से उतरा जल. जब सुधा रश्मि, जब सूर्य की किरणें वो उसकी बूंदों पर पड़ती है, उसमें से जो रस टपकता है, जो बूंदे नीचे टपकती है, उस जल में जो इंद्रधनुष जैसा रंग दिखता है, क्या ऐसे सुंदर नज़ारे को छोड़कर मैं तुम्हारे यहाँ आ जाऊँ?
सुधा रश्मि से उतरा जल, इसकी कल्पना भी तुम नहीं कर सकती, इतना सौंदर्य उसमें प्रकृति में है। ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೂವು ಅರಳುತ್ತಿದ್ದ ಹೂವು, ಅದರಿಂದ ಬರೋ ಏನು ಸುಗಂಧ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ನೀರಿನ ಹನಿ ಅಂದರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಏನು ಹಿಮಕಣದ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿರೋ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ, ಆ ಹನಿ ಹೇಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಎಷ್ಟು ಸೌಂದರ್ಯ ಇರುತ್ತೆ। ಸುಧಾ ರಶ್ಮಿ ಸೆ ಉತ್ರಾ ಜಲ್ ನಾ अधरामृत ही के मद में कैसे बहला दूं मैं तेरे, तुम बोलती होगी मेरे अधरों में उससे ज़्यादा अमृत भरा है, इसे पी लो। नहीं, नहीं सखी, नहीं मेरी प्रेमिका प्रियतम, मैं ऐसा नहीं कर सकता। अधरामृत के मद में कैसे बहला दूं मैं, अपने जीवन को नहीं बहलाना चाहता, सिर्फ तेरे अधरों के अधरामृत में मैं अपने आप को नहीं खोना चाहता। मेरे लिए प्रकृति में जो मिल रहा है वो भी चाहिए, इतनी जल्दी मैं तुम्हारे बंधन में बंधने वाला नहीं हूँ। भूल अभी से इस जग को, क्या मैं अभी से इस जग को भूल दूँ? नहीं होगा, मेरे लिए प्रकृति ही सब कुछ है, तुम भी हो, लेकिन तुमसे पहले प्रकृति है। मैं तुम्हारे साथ रहूँगा ज़रूर, तुम्हें मैं दूर नहीं कर पाऊंगा, तुम मेरी प्रेमिका हो, लेकिन तुमसे पहले मेरे लिए प्रकृति है। ज़रा मुझे इसका आनंद उठाने दो, बाद में हम दोनों का मिलन ज़रूर होगा। इस प्रकार कवि प्रकृति और प्रेमिका के बीच में तुलना करते हुए अपने मन के भावों को प्रकट करते हैं। कवि का नाम है सुमित्रा नंदन पंत और कविता का नाम है मोह। ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಪ್ರೇಮಿಕ ಜೊತೆ, ಪ್ರೇಯಸಿ ಜೊತೆ ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿ ಜೊತೆ ಅವರ ಪ್ರೀತಿ ಇದೆ, ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಬಹಳ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ತುಂಬ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸುನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಧನ್ಯವಾದ। ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸ್ ಜೊತೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಿ, ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಕಲಿಯೋ ಆಸೆ ಇದೆ ಅಂದರೆ ನನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು 100 ಸ್ಪೋಕನ್ ಹಿಂದಿ ವೀಡಿಯೋಸ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ನೋಡಿ ನೀವು ಹಿಂದಿಯನ್ನು ಕಲಿಬೋದು। ಸುನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ನಮಸ್ತೆ, ಧನ್ಯವಾದ।